मित्रांनो, राज्यातील होणाऱ्या 11वी प्रवेशाच्या संदर्भात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून एक अतिशय दिलासादायक असा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे आता 11वी प्रवेश घेत असताना विद्यार्थ्यांना गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं परिपत्रक करण्यात आलेलं आहे। 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना अद्याप देखील मूळ गुणपत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला प्राप्त झालेला नाही। 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू असताना या दाखला न मिळण्याचा एक मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो आणि याच पार्श्वभूमीवरती ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेत असताना गुणपत्रिका आणि शाळेचा दाखला बंधनकारक न करण्याबाबत या पत्रकाच्या माध्यमातून निर्देश देण्यात आलेले आहेत। सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, कनिष्ठ महाविद्यालय यांना सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। 2026-27च्या 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये नियमित फेरी 1 सुरू झालेली असून 29 मे 2026 रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली असून या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश देत असताना मूळ गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य करण्याबाबतची अट ही तात्पुरती शिथिल करण्यात आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना संबंधित कागदपत्र प्राप्त झालेले नाही त्यांनी शाळेकडून गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध होताच सादर करावा, अशा प्रकारे हमीपत्र देऊन प्रवेश निश्चित करण्यात यावेत, अशा प्रकारे सूचना देण्यात आलेल्या आहेत। आधार व्हेरिफाईड विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका डिजिलॉकर वरती उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला निर्धारित कालावधीमध्ये सादर न केल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द केला जाऊ शकतो, याची जाणीव विद्यार्थ्यांनी पालकांना सूचनाच्या माध्यमातून द्यावी। या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे, कारण विद्यार्थ्यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात टीसी किंवा गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये ऍडमिशन मध्ये येणारा हा अडथळा आता तात्पुरता दूर झालेला आहे। धन्यवाद।